नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आता इथे भरपूर अशी गर्दी झालेली आहे। तर हे आहे पार्ट 2। तर भरपूर गर्दी केली आहे। तर स्टेजवरच सगळे गर्दी जमा झाली ती ताईच्या म्हणजे नवरीताईच्या अवतीभोवती। तर इतकी दाटी झाली होती की फोटोवाल्याला पण फोटो काढता येत नव्हते। तर सगळ्यांना वाटत होतं हळद लावून थोडेसे फोटो काढावं। तर असे थोडे सगळे असे हळद लावत होते। तर तिथे फोटो काढण्याची तयारी चालू आहे। तर फोटोवाले सुद्धा हैराण झाले, एवढी भयंकर गर्दी झाली होती ताईच्या भोवती। तर हे बघ, इथे मी आता हळद लावून फोटो काढत आहे। तर हळदीच भरपूर वेळपर्यंत हळदीचा कार्यक्रम चालू होता, 11-12 वाजेपर्यंत। तर इथे माझी दिदी, तर इथे सगळे असे फॅमिली पाहुणे मंडळी एकत्र आलेत। तर मस्त सगळे एन्जॉय घेत होते ज्याच्या स्वाध्याने। तरी बघा इथे आमचे मामा, नवरीचे वडील। तरी बघा इथे जे उपरणं बांधलेलं आहे डोक्याला ते माझे मामा आहे। तुम्हाला मी साखरपुड्यात ओळख करून दिली होती। तरी ते माझा दादू आणि आमचे जे साजिदबाई आहे ना, त्यांचा मुलगा, चांगले त्या दोघांची घट्ट मैत्री झाली होती। तर मस्त एकमेकाला सोडतसुद्धा नव्हते। तर भरपूर असे पाहुणे उपस्थित होते हळदीच्याच कार्यक्रमाला। तरी बघा भरपूर लोक होते, सगळ्यांना छान एन्जॉय घेतला। हळदीच्या ठिकाणी तेवढेच खाली खुर्चीवरती बसलेले तेवढे डीजे वरती डान्स करते तेवढेच भरपूरच गर्दी झाली। तरी इकडं तर भरपूरच गर्दी झालेली आहे। तर हे बघा आता इथे मी त्यांना बोलत होते। तरी ते माझे मोठे भाऊजी म्हणजेच माझे मोठे मेवणे नवरीचे भाऊ। तर मी त्यांना हळद लावली, ते त्यांच्या गडबडीतच होते, सगळे त्याच्या गडबडीत होते। माझ्या मोठ्या ताईला सापडत होते, इतकी भयंकर गर्दी होती। तरी ते माझे मावशीचा मुलगा आहे हा टोपी घातलेला। तर आता इथे इतकी भयंकर गर्दी होती ना, कोणाची बात कोणालाच कळत नव्हती। तरी बघा, तर आता इथे तरी ते मी माझ्या मावस मेवण्याला म्हणजे भाऊजीला हळद लावण्यासाठी वरती गेली होती। तरी बघा ते एका साईडला उभे होते, तर त्यांना हळद लावली मी। भरपूर जणांना सगळ्यांना हळद लावली। इथे माझ्या मावशीचाच मुलगा आहे, जो दुपट्टा आहे ब्लॅक कलरचा, तोही माझ्या मावशीचाच मुलगा आहे। तर त्याची ॲटिट्यूड उंच आहे ना माझ्यापेक्षा। तर मी त्याला खाली बोलले की खाली होय, तर तो करत आला तर हळद लावायला खाली। तरी बघा सगळ्याला थोडी करून मी हळद लावली। तर चला मग मस्त असा आनंद घ्या। आणि येणारा उद्याचा व्हिडिओ लग्नाचा असेल तर तुम्ही आमच्या ताईच्या लग्नाला व्हिडिओमधून उपस्थित राहून आमच्या ताईला शुभ आशीर्वाद द्यावे। तरी त्या आमच्या ताई, तरी बघा माझ्या आत्याची पुतणी आहे त्या, तर मी त्यांचं हळद लावून थोडासा शूट करून घेतला आहे। सगळ्यांना थोडी हळद लावली। हळदसुद्धा अशी कळरीने एवढी मोठी ताटात 2-2.5 किलो हळद भिजवून ठेवली। तरी ती हळद अशी चुटकीतच संपून गेली, कारण की भरपूरच फॅमिली होती। तर सगळ्यांनी थोडी घेतली त्या हातावरती। तरी तर माझी मोठी ताई, तरी बघा अजूनही गर्दी इतकी भयंकर झाली ना, आता तर नवरीचं पूर्ण कपळच असं मंडळानं भरून गेले। तर सगळ्याला ज्याच्या मंडळी ज्याने आणल्या होत्या त्या सगळ्याशा बांधितच होते। कोणी हळद लावत होतं, कोणी काही कुकू हळद लावत होतं। इतके भयंकर ताईला गर्दी दाटी करून टाकली होती ना महिलांना। तर हे माझ्या मावस भाऊजाई आहे, तर त्या गुजरातमध्ये राहतात। तर त्याने पण खूप छान एन्जॉय घेतला। तर चला मग आता इथे माझ्या बहिणी इथे, आता इथे माझे मोठ्या मावशी आहेत या रुमालावाल्या। तर सगळे असे फॅमिली आमची एकत्र आली, सगळ्यांनी एन्जॉय घेतला। मी पण गेली आता डान्स करायला, थोडासा एन्जॉय केला मी पण। तर चला मग मस्त असा एन्जॉय केला मी। इथं दीदी पण काही डान्स कर म्हणजे आकृतीनं काही डान्स केलंच नाही, सगळे डान्स करते पण तिनं काही विचारून डान्स केला नाही। आता आमची नवरीताईला पण बोलणार आहे खाली स्टेजवरून हळद वगैरे लावल्याच्या नंतर। ताई पण छान डान्स करणार आहे, आणि ताईनं पण इतका छान डान्स केला, तुम्ही पार्ट 1 मध्ये बघितलं असेल। आता नंतरही ताई खूप छान डान्स करणार आहे। मस्त आमच्या ताईच्या हळदीत सगळ्यांनी एन्जॉय घेतला।
आणि माझ्या मम्मीने आणि माझ्या आत्याने नऊवारचं कष्ट घातलं होतं, कारण की नवरीची इच्छा होती की नऊवार कष्ट घाला म्हणून त्यानं. तरी बघ इथे माझी आत्याची मुलगी आणि मी चांगला जोरदार डान्स करत आहे. तरी बघा मस्त DJ वगैरे लावला होता, पण कॉपीराईट पडून म्हणून मी आवाज म्यूटच घेतला. ह्या ज्या आहे मावशी, तर ह्या माझ्या मोठे भाऊजी आहे, तर त्यांच्या मित्राची मम्मी आहे. तर ते पण थोडीशी मला हळद लावतात, ते मी पण त्यांना थोडीशी हळद लावली आणि थोडासा फोटो वगैरे काढला. तर भाऊजीची मित्रमंडळी भरपूर आली होती, भाऊजीचे मित्राची फॅमिली पण भरपूर आली होती. तर हे बघा आमचे भाऊजीचे मोठे भाऊजीचे मित्र आहे, तर आमचे साजिद भाई. तर मी त्यांनाही हळद लावून व्हिडिओ शूट करून घेतला लगेच. तर खूप छान स्वभाव आहे भाऊचा. तर इथे फोटो काढायचा होता त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये. तर मग मी आता ते भाऊला त्यांना घेऊन स्टेजवरती जाऊन फोटो काढते भाऊचा. तर खूप छान स्वभाव आहे भाऊचा, प्रेमळ. तर हे बघा इथे नवरीसोबत भाऊ फोटो शूट करत होते आणि त्यातल्या त्यात हर्षूच्या पप्पांनी पण भाऊचा शूट घेतला आमच्या मोबाईलमध्ये आणि मग मी थोडंच टाकला. तरी बघा इथे नवरी आणि ते भाऊजीचे मित्र आहे ते साजिद भैया, तर ते थोडासा डान्स केला नवरीसोबत. मस्त सगळ्यांनी छान एन्जॉय घेतला हळदीमध्ये. नवरी पण खूप छान डान्स केला. तरी ते माझी आजीला मी जिलेबी भरवते, ते तर माझे मम्मीसोबत पण मग मी फोटोज काढून घेतले. शूट करायचं होतं, पण हे बघा इथे माझी आई आणि माझ्या मम्मीने मस्त अशी पिवळ्या कलरची नऊवार काष्टा घातला होता. आता इथे मम्मीला पण मी जिलेबी भरवते. म्हणजे हर्षूला तर काही ओळखच लागत नाही, हर्षू दंग झाली होती. इथे माझी ताई माझ्या आजीला विचारते, आई जेवण केलं का? तर चला इथे आता हर्षू मस्त डान्स करत होती. दादू पण काही एवढा डान्स केला नाही दादूनं, पण माझ्या दिदीनं दादून दोघांना डान्स नाही केला आणि हर्षूने एवढा भयंकर डान्स केला. तरी बघा DJ आणि त्यासमोर मुलं नाचत आहे. तर इथे बुद्धविहार आहे आणि बुद्धविहारमध्ये जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. तर आता मी पण जाणार आहे थोड्या टायमाने आणि जेवण करून घेते. तरी बघा इथे माझी ताई डान्स करत होती, सगळे डान्स करत होते.
तर आता इथे बुद्धविहारामध्ये आल्याच्या नंतर बघा किती छान मस्त असं जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता आणि मस्त जेवण ठेवलं होतं डाळबट्टी, शिरा आणि वरण, ठेचा, जिरा राईस, मस्त असं जेवण ठेवलं होतं. तर इथे म्हणते भाऊ म्हणून ते शूटिंग चालू झाली का, तर शूटिंग चालू केली होती मी, तर ते मला बोलत होते तरी आमच्या काकू आहे. तर हे बघा इथे माझ्या ताईच्या जाऊबाई, तर त्या म्हणत होत्या की काहून नाही थांबायचं असं बोलत होते मला, थांबायचं असतं म्हणे. तर मी काही थांबले नव्हते कारण की थोडंसं घरी काम असल्यामुळे मी लगेच हळद लावून ताबडतोब 10-11 वाजेपर्यंत घरी यायचं होतं. तरी बघा मस्त अशा 3-4 पंक्ती बसेल आहे. तर कोणाचं बाहेर डान्स वगैरे चालू तोपर्यंत इकडे जेवणाचं पण दोन्ही सुरू ठेवलं होतं. हळदीचा तिकडे कार्यक्रम पण, हळद लावण्याचा, आणि इकडे बुद्धविहारामध्ये जेवणाचा कार्यक्रम.